दिव्यांगांची पेन्शन म्हणे 6,500 झाली. कोण म्हणते 4,500 रुपये दिव्यांगांना पेन्शन मिळणार. कोण म्हणते दिव्यांगांची कर्जमाफी झाली. दिव्यांगांना ई रिक्षाचे मार्ग मोकळे झाले. अधिवेशनातून काय भेटलं दिव्यांगांना. अधिवेशनातून दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली. दिव्यांगांना 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ मिळाली. अजून भरपूर काय काय झालं ते सांगा ना तरी. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पावसाळी अधिवेशन सध्या संपलेलं आहे. म्हणजे थोडे दिवस झालेले संपलेले. आपल्याला थोडा व्हिडिओ बनवायला वेळ झाला, त्याच्याबद्दल सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. तर काही कारण होते, पर्सनल रिझन्स होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही किंवा तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. तर त्याच्यामुळे मी आता पहिलाच तुमची क्षमा मागितलेली आहे. तर पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने काय केलं, दिव्यांगांसाठी काय केलं. कोण म्हणतंय, म्हणजे कोणते सोशल मीडियावरती व्हायरल होतंय की दिव्यांगांची पेन्शन 4,500 झाली. कोण म्हणते 6,500 झाली. कोण म्हणते वर्गवारीनुसार दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली. कोण म्हणते दिव्यांगांना वीज बिलामध्ये 100 युनिटपर्यंत वीज फ्री मिळाली. कोण म्हणते ई रिक्षाची योजना परत सुरू झाली. दिव्यांगांना 100% ह्याच्यावरती मोफत ई रिक्षा मिळणार. कोण म्हणतंय दिव्यांगांची कर्जमाफी झाली. कोण म्हणते दिव्यांगांना कर्ज वाढवून मिळणार. कोण म्हणते अजून काय बोगस दिव्यांग शोधले, बोगस दिव्यांगाच्या जागी दिव्यांगांना घेतलं जाणार. अशा भरपूर सारे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं जर सांगायचं झालं तर सुरुवातीला सांगतो की दिव्यांगांच्या बाबतीत एकही निर्णय घेतला गेलेला नाहीये. एकही निर्णय घेतला गेलेला नाहीये. अरे आवाजच उचलला नाही दिव्यांगांच्या बाबतीत किंवा दिव्यांगांच्या बाजूने, दिव्यांगांच्या वतीने कोणी तिथं एकही आमदाराने आवाज उचलला नसेल. 288 आमदारापैकी जर एकही आमदार तिथं आवाज उचलायला तयार नसेल किंवा आवाज उचलण्याची इच्छा जर नसेल तर आपल्या मागण्या मान्य कशा होणार आहेत. तर त्या म्हणून मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत. फक्त एकमेव आमदार, एकमेव नवनिर्वाचित आमदार म्हणूया आपण, जे विधान परिषदेवरती आहेत किंवा विधान परिषदेमध्ये बसतात ते, तर त्यांनी फक्त आवाज उचलला. आणि ते म्हणजे आपले दैवत बच्चूभाऊ कडू यांनी. बच्चूभाऊ कडू यांनी आपल्यासाठी आवाज उचलला. बच्चूभाऊंनी दिव्यांगांची पेन्शन असेल, दिव्यांगांची कर्जमाफी असेल, दिव्यांग बोगस दिव्यांग असतील किंवा दिव्यांगांची नोकरी असेल किंवा दिव्यांगांना ज्या काही योजना, दिव्यांगांची कर्जमाफी, या भरपूर प्रश्नांवरती म्हणजे गोष्टींवरती प्रश्न प्रयत्न केला उपस्थित करण्याचा. पण शेवटी ते सत्तेमध्ये आहेत, या गोष्टी आहेतच, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याला मागण्या तर बच्चूभाऊंनी भरपूर केल्या, पण एकही आमदार किंवा एकही मंत्री त्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी किंवा त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी हा तिथं हजर नव्हता. हे खरं दुर्दैव. मग अशा वेळी मनामध्ये विचार येतो की नेमकं चाललंय काय, नेमकं कोण कुणासाठी लढतंय किंवा कोण कुणासाठी, सरकार नेमकं कुणासाठी आहे, हा विचार येतो. कारण ज्या वेळेला मागचं पावसाळी अधिवेशन झालं होतं त्यावेळेला प्रणिते फुके सर काहीतरी आमदार आहेत ते विधान परिषदेचे, तर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. परत एक मुंबईचे आमदार मॅडम त्यांनी उपस्थित केला होता. परत एक वर्षा गायकवाड मॅडम ज्या खासदार आहेत, तर त्यांनी सुद्धा केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्रामध्ये प्रश्न उपस्थित केला होता दिव्यांगांसाठी. बच्चूभाऊ तर उपस्थित करत होतेच. खरं त्यावेळेला गेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये बच्चूभाऊ बाहेरून आंदोलन करत होते. रायगड मध्ये म्हणा किंवा संभाजीनगरला म्हणा, उपोषण केलं संभाजीनगरला वगैरे. तर त्यावेळेला 1,000 रुपये दिव्यांगांची पेन्शन वाढली. पण यावेळेचं काय, ज्या वेळेला 1,000 रुपये पेन्शन वाढ झाली किंवा महागाई एवढी वाढतीये, तुम्हाला बाकीच्यांचे घटक दिसत आहेत, पण त्यावेळेला 288 आमदार जे काही आपल्या विधानसभेमध्ये बसतात, तर त्यातल्या एकाही आमदाराला वाटलं नाही की दिव्यांगांसाठी एक तरी प्रश्न उपस्थित करावा, एक तरी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता. तुम्हाला नको ते प्रश्न सापडत होते, नको तिथला भ्रष्टाचार सापडला, नको तिथल्या गोष्टी थोड्या छोट्या छोट्या जरी असल्या तर त्या सुद्धा सापडल्या. पण इतकं मोठ्या संख्येने दिव्यांग महाराष्ट्रामध्ये राहतोय, पण त्याचा एकही प्रश्न उपस्थित करण्यासाठीचा वेळ तुम्हाला मिळाला नाही. मग हे पाहिल्यानंतर असं वाटतं की आमचे प्रतिनिधित्व करणारे आम्हाला नको आहेत. आता आमचे प्रतिनिधित्व करणारे आम्हाला पहिला पाहिजे होते, आजपर्यंत पाहिजे होते. पण आता माझ्यासारख्या एका दिव्यांग बांधवाला असं वाटतं किंवा माझ्यासारख्या एका दिव्यांग व्यक्तीला असं वाटतं की आमचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती आता आम्हाला विधान सभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये नको आहेत. आता तर आम्ही आमच्यासाठी आवाज उचलण्यासाठी आम्ही स्वतः तिथे गेलं पाहिजे की काय, आता असा प्रश्न मनामध्ये येतोय. कारण आमचं प्रतिनिधित्व करणारे ते नॉर्मल व्यक्ती आहेत किंवा ते नॉर्मल आहेत, हँडिकॅप नाही आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना काय कळणार आहेत की हँडिकॅपचे दुःख काय असतं, हँडिकॅपच्या वेदना काय असतात, हँडिकॅपच्या अडचणी काय असतात, तर ते कधी समजणार नाहीत त्यांना. तर ते कुणाला समजू शकतात, तर ते एका हँडिकॅपला समजू शकतात. मग त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार होतो की तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन्सना, मोठ्या मोठ्या जे काही प्रसिद्ध लोक व्यक्ती असतात, तर त्यांना तुम्ही
मोठमोठाली पदं देतात, मोठमोठाली आमदारकी खासदारकी देतात, तर तसंच राज्यपाल कोट्यातून असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या पक्षातून असेल किंवा एकनाथजी शिंदेच्या पक्षातून असेल किंवा सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षातून असेल, जे राखीव आमदार दिले जातात म्हणजे त्यांच्या वतीने आमदार तिथं विधान परिषदेवरती पाठवले जातात, तर तशा एखादा आमदार आमच्या दिव्यांगांच्या ह्याच्यातून सुद्धा प्रतिनिधित्व करणारा दिव्यांग दिला पाहिजे आमदार तिथं म्हणून, असं माझ्या मनामध्ये मग त्यावेळेला विचार येतो. कारण जर आमच्यासाठी आवाज कोण उचलणार नसेल तर आम्ही दुसऱ्यांच्या आशेवरती किती दिवस बसायचं. आम्ही दुसऱ्यांच्या आशेवरती दुसरा आमचा बाबतीत आवाज उचलेल किंवा दुसरा आमच्यासाठी आमच्या हक्कासाठी भांडायला तयार होईल किंवा आमच्या हक्कासाठी तिथे उभे राहील, हा आम्ही कधीपर्यंत विचार करायचा किंवा त्याच्या भरोश्यावरती आम्ही कधीपर्यंत राहायचं. जर आम्हाला त्याच्या भरोश्यावरती राहायचं नसेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे दिव्यांगांना आणि आपला नेता किंवा आपलं नेतृत्व तिथं झळाळलं पाहिजे किंवा आपलं नेतृत्व त्या विधानसभेमध्ये म्हणा किंवा त्या विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपलं नेतृत्व तिथं जाणार नाही तोपर्यंत आपल्या दुःखांची जागा किंवा आपल्या दुःखांचे त्रास किंवा आपल्या वेदना ज्या काही आहेत तर त्या सरकारला समजणार नाहीत. कारण जितक्या तळमळीने म्हणा किंवा जितक्या आत्मीयतेने एखाद्या बिझनेसमॅनचा मुलगा जो आमदार आहे तर तो तिथं तळमळीने तिथं त्याचे प्रश्न मांडतो, बिझनेसमॅनचे जे प्रश्न मांडतो किंवा एखाद्या शेतकऱ्याचा पोरग तिथे शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय, शेतकऱ्यासाठी आवाज उचलतोय, मग त्याला आमच्या दिव्यांग का जाऊ नये तिथं, दिव्यांगाचे प्रश्न मांडायला का आम्ही इतरांचेच हात पकडावे लागणार आहेत, का इतरांचेच पाय आम्हाला दरवेळेला जोडावे लागणार आहेत, का इतरांचेच पाया पडावे लागणार आहेत. आम्हाला आमचं नेतृत्व करणारा आम्हाला पण पाया पडावे लागणार नाही. आम्ही हक्काने सांगू शकू की बाबा हा हे दिव्यांगाचा प्रश्न आणि हा तो मांडला पाहिजे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये, असं एखादं नेतृत्व तयार झालं पाहिजे आता वाटतंय असं. कारण हे दरवर्षीचं आहे, दरवर्षी हिवाळी अधिवेशन येतं, दरवर्षी पावसाळी अधिवेशन येतं, दरवर्षी अधिवेशनावरती अधिवेशन येतात, पण दरवर्षी आम्हाला अधिवेशन सुरू होण्याआधी आम्हाला आशा असते की आता दिव्यांगांची पेन्शन वाढेल, आता दिव्यांगांची कर्जमाफी होईल, आता दिव्यांगांना ही योजना घोषित होईल, आता ती योजना दिव्यांगांसाठी घोषित होईल, आता हे होईल, आता ते होईल, असं सगळं फक्त आणि फक्त आमच्या चर्चेमध्ये राहतं आणि ते पण विधानसभा किंवा विधान परिषदेच्या बाहेरच राहतं आणि तिथपर्यंत आतपर्यंत ते प्रश्न जातच नाहीत आणि ते सोडवले जात नाही आहेत. त्याच्यामुळे ते जर प्रश्न आत जायचे असतील किंवा ते प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर कोणीतरी आपल्याला तयार झाला पाहिजे आणि कोणीतरी आपलं दिव्यांग, मी म्हणतोय नॉर्मल व्यक्ती नाही मी म्हणत, दिव्यांग व्यक्ती तिथं आत गेला पाहिजे. कारण आमच्यासाठी भांडणारे आम्ही बघितलेत, फक्त आमच्या तोंडावरती आमचे आहेत असं दाखवतात, पण माघारी काय गत आहे किंवा माघारी आम्हाला काय बोलतात किंवा माघारी आमचं कसं नुकसान झालं पाहिजे याच्याकडे प्रयत्न करतात. कारण कित्येक मी युट्यूबर्स असतील किंवा कित्येक फेसबुकला व्हिडिओज असतील, कित्येक इंस्टाग्रामला व्हिडिओज असतील, ते बघितलेले आहेत ज्या वेळेला दिव्यांगांची पेन्शन 2,500 झाली त्याला याच लोकांना मिरच्या झोंबल्या होत्या की दिव्यांगांची पेन्शन 2,500 झाली, मग त्या श्रावणबाळची पेन्शन का नाही झाली, विधवांची पेन्शन का वाढली नाही, असे उचलले गेले होते. दिव्यांगांना ज्या वेळेला ई रिक्षा, हिरवी रिक्षा जी काही देण्याची घोषणा केली होती त्याला हीच लोक होती ज्या ती म्हणत होती की बाकीच्या लोकांना का देत नाही आहात तुम्ही, बाकीच्या लोकांना का व्यावसायिक बनवत नाही आहात तुम्ही. मग जर आमचा आवाज उचलायला तुमचं जर पाय पडायला लागत असतील तर आम्हाला पाय पडायची गरज नाही आहे. कारण आमचंही नेतृत्व तयार होऊ शकतं किंवा आमचाही व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अधिकारासाठी भांडू शकतो, हे आपल्याला आता दाखवून द्यावं लागणार आहे. तर या अधिवेशनामध्ये विषय आपला होता अधिवेशनामध्ये काय मिळालं काय नाही, तर एकही गोष्ट मिळालेली नाही आहे. पण आता सध्या अधिवेशन संपलेलं आहे, अजून अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे, तर त्या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला आपलं जे काय 5% निधी आहे तर तो 5% निधी तरी भेटतो का नाही, किंवा जे काय आपल्या हक्काचं 5% किंवा 4% आहे तर ते तरी देतं का सरकार, बघूया. सध्या मुख्यमंत्रीच अर्थमंत्री आहेत, तर अर्थमंत्रीच परत एकदा बजेट मांडणार आहेत, म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस जीच बजेट मांडणार आहेत, तर त्या बजेटमधून दिव्यांगांसाठी काय येतं का बघूया आपण. कारण हिवाळी अधिवेशनामधून दिव्यांगांसाठी काही आलेलं नव्हतं, तर ह्या आता तरी पावसाळी अधिवेशनातून अर्थसंकल्पातून दिव्यांगांसाठी काहीतरी येईल अशी आशा ठेवूया. पण अधिवेशनातून काही भेटलेलं नाहीये. का भेटलं नाही, तर या आमदारांना सत्तेत बसलेल्या आमदारांना किंवा खुर्च्या गरम करणाऱ्या आमदारांना आपल्यासाठी वेळ नव्हता, म्हणून आपल्यासाठी ते फक्त बोलतात की दिव्यांग आपल्या राज्यातील आहेत, दिव्यांगांना प्रवाहात आणलं पाहिजे, हे फक्त आपल्या तोंडावरती बोलतात, हे स्पष्ट झालेलं आहे. आलं लक्षात. तर अधिवेशनातून काहीच भेटलेलं नाहीये. अर्थसंकल्पातून काय भेटतंय का बघूया. आपण जास्ती आशा ठेवायला नको, कारण अधिवेशनाचं जे काय आता पाहता त्यांचं जे काही वर्तवणूक पाहता अर्थसंकल्पातून पण काही मिळण्याची आशा या खूप धुसर झालेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जर माझ्यापेक्षा माहिती असेल अधिवेशनातून दिव्यांगांना काय मिळालं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय आणि मला चुकीचं ठरवू शकताय. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.